नमस्कार मित्रो, आता मी लिंबोनी प्लॉटमध्ये आहे. काय झालं, हा लिंबोनी प्लॉट झाडं वगैरे सगळं तगडं होतं, तगडे आहेत परंतु 3 वर्ष झालं ह्याचं उत्पादन मिळतं. पण केव्हा मिळतं? जेव्हा रेट कमी होतात तेव्हा. मग 5 रुपये 6 रुपये किलो जेव्हा असतो तेव्हा मग ते लिंबू काढायला परवडत नाही, मग गळून जातं. हे बघ किती लिंबू गळालेला आहे. हे असं का होतं? ह्याच्यामध्ये काय झालं, एक तर ही हेवी सॉईल आहे, एक दुसऱ्यानंतर एक आपल्या प्लॉटच्या वर एक 25-30 एकर मधलं पाणी ह्याच्यात फ्लो येतो आणि जमीन काही कोरडी होतच नाही. आता लिंबू तुमचा हस्तबहार असेल तरच लिंबाचे पैसे होतात, नसता होत नाहीत. तुम्हाला पैसे करायचे, हस्तबहार पाहिजे. हस्तबहार पाहिजे तर पाऊस सप्टेंबर एंडला उघडला पाहिजे, म्हणजे मिनिमम. आणि थोडी जमीन एकदम हेवी सॉईल नको, थोडी जमीन मिडियम पाहिजे, जेणेकरून म्हणजे फुटभर 1-1.5 फूट काळी असेल चालते, पण त्याच्या खाली मुरुम पाहिजे, पर्क्युलेशन झालं पाहिजे, तर ह्याला ताण बसतो. ह्याला ताणच बसायला तयार नाही. शेवटी काल निर्णय घेतला, हे काढून टाकायचं आणि इथं पेरूची लागवड करायची आहे. आता पेरूची जात आणखीन सिलेक्ट केली नाही. एक तर रेड वन लावायचं का व्हीएनआर कंटिन्यू. व्हीएनआर तर आमच्याकडे खूप झालेलं आहे, पण विचार चालू व्हीएनआरचे पैसे बरे होतात, तर ह्याचं आणखीन डिसिजन घेतले नाही. सध्याच्या लिंबू काढणे, साफसफाई करणे, जमीन खोदून घेणे, हे सगळे प्रॅक्टिकल ह्या 15-20 दिवसात म्हणा, 1 महिन्यामध्ये क्लिअर करायचे आहेत. नाईलाजानं निर्णय घ्यावा लागतो. दुःख होतं एवढे मोठे चांगले झाडं काढताना, परंतु उत्पादन जेव्हा 0 होतं तेव्हा लय विचार करायचा नसतो. ठाम डिसिजन घ्यायचा आणि कार्यवाही करायची. नमस्कार.